महाराष्ट्रातील अल्पसंख्याक बहुल शाळांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान द्यावे अशी मागणी अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे। यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अल्पसंख्याक कल्याण विकास मंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले। मंत्रालय मुंबई येथे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर योगेश म्हसे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली आहे। राज्यातील अल्पसंख्याक शाळांची सद्यस्थिती, आवश्यक सुविधा आणि निधीची गरज याबाबत यावेळी मुद्देसूद मांडणी करण्यात आली आहे। या चर्चेदरम्यान डॉक्टर योगेश म्हसे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अल्पसंख्याक बहुल शाळांना लवकरात लवकर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक अनुदान वितरित करण्याचे आश्वासन दिले। यावेळी महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश सोनवणे, महासचिव नबी पटेल तिडीकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। प्रधान सचिवांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले।